Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. पवार परिवारातले जे लोक पक्ष प्रमुख म्हणून तिथे आहेत त्यांचं खूप काय त्या पक्षात चालतं असं मला तरी वाटत नाही. पण महायुतीकडनं काहीच ऍक्शन घेतली जात नसेल तर मग बोलून फायदा नाही म्हणून बोलणं या बाबतीत तरी आम्ही बंद केलेलं आहे. माणूस गेल्यानंतर मित्रत्वाला आणि नात्यांना राजकारणात दुर्दैवाने काहीच किंमत नाही. महायुतीमध्ये काकी आल्या, त्यांचा पक्ष आला, सुरुवातीला बोलणं होत होतं, पण महायुतीकडनं काहीच ऍक्शन घेतली जात नसेल तर मग बोलून फायदा नाही म्हणून बोलणं या बाबतीत तरी आम्ही बंद केलेलं आहे. पण एक आहे, अनेक लोक, अनेक सत्ताधारी दादांना मित्र म्हणायचे, पण माणूस गेल्यानंतर मित्रत्वाला आणि नात्यांना राजकारणात दुर्दैवाने काहीच किंमत नाही अशी मात्र भावना मला तिथं दादांच्या केसच्या बाबतीत यायला लागलेली आहे. माझ्या बाबतीत तुम्ही जर विचारलं तर अनेक लोकांनी हा प्रश्न केलाय, अजितदादांच्या विषयामध्ये एवढं का तू लढतोयस. माझं एवढंच मत होतं, आम्ही समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आहे. माझ्या काकाच्या बाबतीत, माझ्या घरच्यांच्या बाबतीत अशी घटना घडून मी जर दरवाजा लावून बसलो असतो, अरे एवढी मोठी ताकद समोर आहे, त्यांच्या विरोधात लढायचं कसं, मी घाबरून आज जर घरी बसलो असतो तर मग उद्या एखादा गरीब माणूस माझ्याकडे आला असता, शेतकरी, महिला, नाहीतर कुणीही आला असतं आणि त्यांनी म्हटलं असं मला मदत करा, तर माझी नैतिकता होती का? मी माझ्याच काकाला न्याय देऊ शकलो नाही तर लोकांना कधी तिथे देणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही तिथे लढतोय, प्रामाणिकपणे लढतोय. आता सत्ताधारी जे आहेत त्यांना हा लढा थोडा सोपा आहे. अधिकारी कुठले पाहिजेत, सीबीआयकडे द्यायचं नाही द्यायचं, पूर्णपणे सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये. त्यांनी सीबीआयकडे द्या असं पत्र दिलं अजितदादांच्या पक्षाने, त्यांना स्मरणपत्र द्यावं लागलं. स्मरणपत्राला सुद्धा कचऱ्याची टोपली त्याच्यामध्ये दाखवली, तरी सुद्धा ते बोलत नसतील तर तो त्यांचा त्या पक्षाचा आणि त्या लोकांचा विषय आहे. पण मला एवढंच माहिती आहे की पार्थ असेल, जय असेल, तर काकी असतील, त्यांना असं वाटतं न्याय कुठं ना कुठं तिथं मिळावं. पण त्यांच्या पक्षामध्ये आजची परिस्थिती बघितली, जर एखादा नेता लोकप्रसिद्ध नसून सुद्धा मुलाला जर आमदारकी देऊ शकतो, एखादा नेता लोकात नसून सुद्धा आणि अनेक आमदार त्यांच्या विरोधात असून सुद्धा भाईजींनी जर दिवाणजींना तिथं संधी दिली असेल, तर मग आता पवार परिवारातले जे सर्व नेते, नाहीतर पवार परिवारातले जे लोक पक्ष प्रमुख म्हणून तिथे आहेत, त्यांचं खूप काय त्या पक्षात चालतं असं मला तरी वाटत नाही.